आजच्या जात्यावरच्या ओवीमधून गूढ नशिबाचा खेळ अगदी मोजक्या शब्दात मांडलेला आहे. पाहूया ही स्त्री आजच्या ओवीतून काय म्हणते. माझं नशीब कुणी धुवून पाहिलं, शेजा नारीने मला बोलून दाविलं. माझ्या नशिबात काय लिहिलं भगवाना, इथून मागलं सांगते इथून पुढलं सांगवना. या ओवीतून अगम्य अशा नशिबाचा खेळ अगदी मोजक्या शब्दात ओवीबद्ध केलेला आहे. नशिबाचं गूढ कोढं या स्त्रीला उलगडत नाही. तिलाच काय तर आजवर कुणालाही नशिबाचं हे कोडं उलगडलेलं नाही. म्हणून ती स्वतःच्याच मनाशी संवाद साधताना दिसते की हे परमेश्वरा, माझ्या नशिबात काय लिहिलं आहेस हे तुलाच माहिती. घडून गेलेलं मी सांगू शकते, पण जे घडणार आहे ते मात्र मी सांगू शकत नाही. अशा प्रकारे आज तिचं मन एका आगळ्या वेगळ्या अशा खोल गर्भ विचारामध्ये गढून गेलेलं आपल्याला दिसतं आहे. रात्रंदिवस नुसते काबाड कष्ट, सुख म्हणून कसले ते नशिबात नाही. आणि म्हणून अगदी घायकुतीला आलेली ही स्त्री या जात्यावरच्या ओवीमधून काय म्हणते ते पाहू. सटवी टाकी टाक बरम्या वाची तो ताथडी, काय करील माय बाप रेघ पडली वाकडी. दिल्या घरी जसं कपाळाचं बाशिंग सुटलं आहे तसं तिच्या नशिबाला दुःख चाललेलं आहे आणि काबाड कष्ट चाललेले आहे. पण आईवडिलांना तरी दोष का द्यावा, कारण परमेश्वरानेच नशीब असं लिहिलेलं आहे की नशीब लिहितानाच आपल्या नशिबाची रेघ वाकडी पडलेली आहे. आणि ही मनाची समजूत स्वतःशी ती घालते आणि जात्याला घास भरवताना दिसते. पूर्वी काळापासून आपल्याकडे असा समज आहे की बाळंतिणीच्या 5व्या दिवशी जी पूजा केली जाते त्या 5व्या दिवशी त्या बाळाचं नशीब लिहिलं जातं, असा एक समज या ठिकाणी या जात्यावरच्या ओवीमधून आपल्याला दिसून येतो. आणि त्या अनुषंगानेच ती या ओवीमध्ये सटवाई आणि ब्रह्मदेव यांचा उल्लेख करताना दिसते.